श्रीराम समर्थ। 3 दिवसापूर्वी भगवती नर्मदा मातेची परिक्रमा याबद्दलचा मला आलेला दिव्य अनुभव हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सांगण्याचा मी प्रयत्न केला। जवळजवळ 21,000 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला। प्रत्येकाने केलेले मेसेज खरोखर मला एक ऊर्जा देणारे होते। वास्तविक हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश हा होता, बऱ्याच वर्षापासून अनेक जणांचं मत होतं, महाराज आपल्याला आलेला अनुभव आपण सांगण्याचा प्रयत्न करा। वास्तविक मी 15-16 वर्षाचा असताना झालेली ती माझी भगवतीची परिक्रमा आणि त्यावेळेस जो बालिश आपलं बोलणं असतं, संवाद असतो, त्यानुसार जे घडलं, जसं घडलं तसं सांगण्याचा प्रयत्न आणि प्रामाणिक प्रयत्न मी केला। बऱ्याच जणांना म्हटलं की महाराज अजून अनुभव हे सांगत चालावेत। या पुढील चातुर्मासाच्या कालावधीमध्ये भगवती जशी जशी प्रेरणा देईल त्याप्रमाणे मला आलेली पहिली नर्मदा परिक्रमा, माझी झालेली दुसरी भगवती नर्मदा परिक्रमा, यामध्ये जसे जसे अनुभव मला आले ते मी आपल्याला निश्चित सांगण्याचा प्रयत्न करेल। मूळ मुद्दा असा आहे की आज जो विषय मी आपल्याला सांगणार आहे तो व्यक्तीच्या जीवनामध्ये कशी तीव्रता असली पाहिजे याबद्दल आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। आपली भगवंताबद्दलची तीव्रता जर अधिक असेल तर परमात्मा सुद्धा आपल्यावर कशी कृपा करतो याचं वर्णन सांगताना मला रामकृष्ण परमहंस यांची एक कथा माझ्या समोर मला जाणवते। रामकृष्ण परमहंस आपल्या प्रत्येक शिष्याला सांगत असताना त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं असं त्यांना वाटत असताना अनेक प्रकारचे उपदेश कृतीच्या माध्यमातनं, काही जणांना सांगण्याच्या माध्यमातनं करत असत। एकदा रामकृष्ण आपल्या शिष्यांना समजून सांगतात की अरे या संसारामध्ये पडून राहून कुठपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याला बरबटून टाकणार। संसार सोडा असं मला म्हणायचं नाही, पण आपलं लक्ष सगळं संसारातच असावं असंही करता कामा नये। चला माझ्यासोबत, चला 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 असं अनेक वेळेस सांगत आपल्या शिष्यांना, पण प्रत्येक वेळेस शिष्य, त्यामधले काही शिष्य गुरुदेवांना म्हणत, गुरुदेव आलो असतो हो, पण काय ना जरा कामं राहिलीत, एवढी कामं झाली की मी लगे पुढच्या वेळेस तुमच्यासोबत यायला तयार आहे। काय असतं, एक समर्थ सद्गुरू ज्यावेळेस शिष्याचं परिवर्तन त्याला करायचं असतं त्यावेळेस स्वतः त्यांना काहीतरी अशा कृती कराव्या लागतात की ज्यामुळं शिष्यानं बदललं पाहिजे, शिष्यामध्ये चांगलं परिवर्तन झालं पाहिजे। आणि म्हणून एकदा रामकृष्ण त्या गावामध्ये गेले। गावामध्ये गेल्यानंतर विशाल एक झाड, त्या झाडालाच रामकृष्ण परमहंस लटकले आणि मोठ्यानं ओरडू लागले, अरे मला सोडा, मला सोडा, मला सोडा। अरे गावामध्ये सर्वांचे परिचित परमहंस रामकृष्णजी होते। सगळेच जण त्या ठिकाणी आले, त्यांना ते दृश्य बघितलं आणि सर्वांच्या मनात विचार आला की गुरुदेव मला सोडा, मला सोडा कसं म्हणतात, त्यांना समजेच ना। हाही शिष्य त्या ठिकाणी आला की ज्यांना रामकृष्ण म्हणत असत की माझ्यासोबत चल तीर्थयात्रेला, चल तीर्थयात्रेला, पण हा कारण सांगत असे, नाही महाराज आलो असतो, पुढच्या वेळेस येईल। पुढच्या वेळेस सांगितलं, नाही महाराज आलो असतो, त्याही पुढच्या वेळेस येईल। आता करावं काय? याही शिष्यानं म्हटलं, गुरुदेव हो काय मला लक्षात येत नाही, आपली लीला कळत नाहीये। रामकृष्ण म्हणतात, म्हणजे काय? अहो झाडाला तुम्ही धरलंय आणि मला सोडा, मला सोडा असं म्हणतात, कसं शक्य आहे ते? रामकृष्ण म्हणतात, म्हणजे अहो झाडाच्या फांदीला तुम्ही सोडा म्हणजे सुटाल,
त्या झाडानं तुम्हाला धरलेलं नाहीये, तुम्ही त्या झाडाच्या फांदीला धरलाय. रामकृष्ण म्हणे, परत बोल रे, मला ऐकूच येत नाहीये. अहो, त्या झाडाच्या फांदीचे हात तुम्ही सोडा म्हणजे सुटाल. रामकृष्णानं झाडाच्या फांदीचा हात सोडला, खाली आले आणि रामकृष्णानं एकच प्रश्न त्या शिष्याला विचारला, आता मला सांग, या संसाराला तू धरलंयस का तू संसाराला धरलंयस? काय आहे काय? संसार हा सुटत नसतो रे. या संसारामधनं भगवत संकीर्तनासाठी, भगवत कथेसाठी, तीर्थयात्रेसाठी आपल्याला वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढावा म्हणून मला हे करावं लागलं. संसारामधल्या सर्व गोष्टी कधी संपणार आहेत? कधी संपणार नाही. समुद्रावरच्या लाटा थांबल्यानंतर मी स्नान करल असं आपण जर म्हणू लागलो तर समुद्रावरच्या लाटा थांबतील का? आपलं स्नान होईल का? नाही होणार. हा संसार थांबल्यानंतर, संसाराच्या माझ्या सगळ्या समस्या संपल्यानंतर मी मग तीर्थयात्रा करेल, मी मग भगवत संकीर्तनासाठी जाईल, मी मग कथेसाठी वेळ काढेल, असं कधी होत नसतं बरं. त्यासाठी आपल्याला वेळ काढून परमार्थ करायचा असतो, करणं गरजेचं असतो. आणि हा वेळ काढून जर परमार्थ करू लागलो तर आपला संसारही उत्तम होतो आणि आपला परमार्थही उत्तम होतो. हे आज सांगण्याचा प्रयत्न आपल्या समोर केला. या पुढील चातुर्मासाच्या कालावधीमध्ये नर्मदा परिक्रमेमधील सुद्धा अनुभव आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न करेल. आज इथेच थांबूया. श्रीराम समर्थ.